किल्लेदारची एकूण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या आता भाजपचं सरकार आहे. मात्र प्रश्न हा उपस्थित होतोय की आरटीआयच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती पुढे आली की 112 पालिकेचे असे कर्मचारी आहेत जे एसीबीच्या प्रकरणामध्ये खरं तर त्यांचा आरोप त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आहे, तरी देखील ते सेवेमध्ये रुजू आहेत. हो, माझ्याकडे पण ती माहिती आली होती. त्या माहितीप्रमाणे 207 पालिकेचे अधिकारी कर्मचारी ज्यांना अँटी करप्शन ब्युरोने आरोप त्यांच्यावर ठेवलेले आहेत. त्यापैकी 112 कर्मचारी अद्यापही त्यांच्यावर निलंबन न होता काम करत आहेत. मला वाटतं की त्यापैकी काही 68 म्हणजे कर्मचारी आहेत ते म्हणजे निवृत्त, चौकशी चालू असताना देखील ते निवृत्त झालेले आहेत. तर असे सगळे हे जो कारभार आहे महानगरपालिकेचा, एकीकडे जे सत्तेवर आलेली लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभार करणार आहोत. तर ह्या सगळ्यातून पारदर्शकता किंवा भ्रष्टाचारमुक्त कारभार कुठेच दिसत नाही आहे. तर हाच का ह्यांचा पारदर्शकपणा. आणि दुसरी गोष्ट, अशा कर्मचाऱ्यांना ठेवून जर त्यांनी असे काही गुन्हे केले असतील आणि ते गुन्हे केलेले असताना देखील तुम्ही त्यांना जर ड्युटीवर ठेवत असाल तर त्यांना तुम्ही एक संधी देताय की त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचे जे पुरावे आहेत ते लांबवण्याची संधी देताय किंवा पुरावे टेम्पर करण्याची संधी देताय. हे काही योग्य नाही. अशा कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत चौकशी होऊन त्याचा अंतिम चौकशी जो काही निकाल येत नाही तोपर्यंत त्यांना निलंबन करणं गरजेचं आहे. काही कर्मचाऱ्यांना जसं त्यांनी केलं आहे तसं बाकीच्याही कर्मचाऱ्यांना निलंबित करणं गरजेचं आहे. आणि महानगरपालिकेत सत्तेवर आल्यावर आम्ही पूर्ण कारभार हा भ्रष्टाचारमुक्त करू असं म्हणणारे जे सत्ताधारी आहेत त्यांनी अद्याप ही कारवाई का केली नाही हा प्रश्न आहे. दुसरीकडे असाही मुद्दा आहे की 2005 पासून काहीची भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत, म्हणजे जवळपास 20-21 वर्ष ही प्रकरणं चालू आहेत आणि कुठलाही निकाल लागलेला नाही आणि ते देखील एकदम मुक्तपणे त्या ठिकाणी सेवेमध्ये रुजू आहेत. तुम्हाला वाटतं त्याच्यामुळे भ्रष्टाचाराला गालबोट लागू शकतो? काय होतं, एकतर भ्रष्टाचार जर तुमच्यावर आरोप ठेवलेला असेल आणि अशा कर्मचाऱ्यांना जर आपण पुन्हा सेवेत घेतो, ह्यांनी नेमका मेसेज काय देतो आपण? मग इतर कर्मचाऱ्यांना तुम्हीही भ्रष्टाचार करा असा मेसेज देतो का, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि दुसरं, पुरावे नष्ट करणं किंवा आपण टेम्पर करणं म्हणतो, ह्या गोष्टी होऊ शकतात, चुकीचे मेसेज जाऊ शकतात. तर ह्या बाबतीत प्रशासनाने कठोर कारवाई करणं, कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. 33 उपअभियंते खरं तर याच्यामध्ये जास्त उपअभियंते आणि साफसफाई कर्मचारी जे असतात ना, हेच ह्या प्रकरणामध्ये जास्त आहेत. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या जो काही प्रकार आहे हा ह्या विशिष्ट 2-3 विभागामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार होतो. आणि हे प्रशासनाला माहिती आहे आणि त्याचे दाखले देखील आहेत पुराव्यानिशी. तर मला वाटतं की ह्याच्यावर काहीतरी ठोस एखादी कारवाई करणं किंवा एखादी कायमस्वरूपी उपाययोजना करणं हे प्रशासनाकडून अपेक्षित आहे. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.